सरकारला एक शेवटची विनंती करतो, मायबाप सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या मरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या। हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहेत, नसता मंगळवारपासून आणखीन करोडो मराठी इकडे येणारच। दोन, आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आहे। इथं करोडो लोक घेऊन आलोत म्हणजे माझ्यात बोलत नाहीयेत। मुख्यमंत्री साहेब आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही। मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे। मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका। मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मला जरांगे यांचं हटत नाही। मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं, मी जेलमध्ये सडल, जेलमध्ये आमरण उपोषण करीन, पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही। म्हणून सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी। तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगणं, याच्यापेक्षा काही सांगू शकत नाहीत।